आता आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी पातूर तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एका लहान मुलीवर म्हणजे 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार एका 60 वर्षाच्या माणसाने केला। ही घटना जेव्हा आम्हाला कळाली अतिशय दुःख झालं, रागी आला। इथं असणारे आमदार देशमुख साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि मग कालचा दिवस हा कुठेतरी जो क्रिमिनल आहे, जो नराधम आहे, त्या व्यक्तीला शोधण्यामध्ये पोलीस व्यस्त होते। पण आज खरं तर आम्ही या ठिकाणी आलो। फार चुकीच्या पद्धतीने या लहान मुलीवर तिथं अन्याय झालेला आहे। ती मुलगी बोलू पण शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे, घाबरलेली आहे। त्याच्याच बरोबर त्या मुलीला तो जो व्यक्ती होता ज्याने अत्याचार केला, आईला मारून टाकेल, नाहीतर तुझ्या वडिलाला अडचणीत आणेल, मी पोचलेला आहे, माझी पोच खूप मोठी आहे, अशा पद्धतीने कुठेतरी त्या लहान मुलीला घाबरवायचा आणि त्याच्यात तिच्यावर अत्याचार केला। खरं तर त्या लहान मुलीने धाडस दाखवलं, आई वडिलांशी ती बोलली आणि मग लगेचच आई वडिलांनी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली। परवा संध्याकाळी 5-5:30 ला तक्रार केली। FIR होताना थोडासा वेळ लागला, 11 पर्यंत FIR त्या ठिकाणी झाला। खरं तर हा प्रश्न आहे की FIR ला एवढा वेळ का झाला, पण तरी सुद्धा PI, DYSP, SP यांनी सहकार्य केलेलं आहे, ॲडिशनल SPनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे। दुर्दैव एवढंच की तो माणूस ज्याने हा अत्याचार केला तो फरार आहे। काल आम्ही जेव्हा पालघरला गेलो होतो, काही क्षणातच त्या आरोपीला पकडण्यात आलं होतं। पुण्यामध्ये सुद्धा जी घटना घडली तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर काही क्षणातच तिथल्या आरोपीला पकडण्यात आलं होतं, पण दुर्दैव असं इथला आरोपी अजूनपर्यंत पकडला गेला नाही। आणि आरोपी बोलत असताना काही लोकांशी असंही बोललाय की माझा दारूचा व्यवसाय, मी हफ्ते देतो, मला कुणी काय करू शकत नाही। पण पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि पोलिसांना आम्हाला विनंती करायची आहे आणि आव्हान सुद्धा करायचं आहे, आज संध्याकाळपर्यंत त्या नराधमाला तुम्ही पकडा, त्या आरोपीला तुम्ही पकडा, त्याला जेलमध्ये टाका आणि हा जो विषय तो फास्ट ट्रॅक मध्ये घेतला पाहिजे। इथे असणाऱ्या महिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं हेच मत आलं की अहो कोर्ट कचेरी, हातावरचं आमचं पोट, शेतात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय आमचं घर तिथं चालत नाही आणि याच्यात आम्ही किती वेळा कचेऱ्यात जाणार। त्यामुळे स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट बनवून वकिलाची पूर्ण जबाबदारी सरकारने घेऊन या गोष्टीत निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे।